नमस्कार. सकाळी सकाळी 9 वाजताच पोहोचली GI1 हॉस्पिटलमध्ये कोलोनोस्कोपीसाठी. डॉक्टर लेट आले आणि 11 वाजता डॉक्टर आले आणि 11:30 पावणे 12 वाजता कोलोनोस्कोपी झाली. रिपोर्ट मिळायला 12:30 पावणे 1 झाला. आम्ही लगेच ताबडतोब इकडे हॉस्पिटलमध्ये आलो, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. कारण 1 वाजेपर्यंतच फक्त पहिली शिफ्ट असते डॉक्टरांची, नंतर 3 वाजल्यापासून असते आणि आम्हाला लवकरात लवकर हायवे गाठायचा होता, समृद्धी हायवे, घरी पोचायचं होतं. मग दाखवलं डॉक्टरांना आणि मग इथे अन्नछत्रामध्ये जेवण मिळतं कारण भूक खूप लागली होती आणि 15 रुपयाची फक्त प्लेट. मग त्यामुळे इथे मसाले भात एकदम आणि हलक्या फुलकं जेवण असतं, तिखट नसतं, अगदी सिंपल जेवण असतं, कांदा लसूण विरहित. आणि मग जेवली मी आणि आम्ही निघालो मग घराकडे निघायला. CNG आणि पेट्रोल गाडीमध्ये फिल केलं आणि मग गाडीमध्ये बसलो. मग पुढे गेलो. चहा पिला नव्हता, खूप डोकं दुखत होतं. मग आम्ही निघालो पुढे आणि एका ठिकाणी अगदी गावच आहे आणि पण तिथे चहा वगैरे अवेलेबल होतं. टपरी होती आणि मस्त याचं दुकान होतं, सगळे स्नॅक्स आणि मिठाईचं जे दुकान आहे ना हे काकांचं. मस्त इथून पण मिठाई घेतली, एक पाव सगळं, आणि चहा घेतला. मग गुगल मॅप खोलून आणि समृद्धी हायवे आम्ही गाठला. समृद्धी हायवे गाठायला 3 वाजले आम्हाला आणि आम्हाला उजेडामध्येच आम्हाला कल्याणला पोचायचं होतं. मग गाडी चालू झाली. कल्याणला आम्ही पोचलो 7:30 वाजता आणि मस्त व्ह्यूज बघत आम्ही आलो. म्हणजे मला तर झोप येत होती कारण झोपली नव्हती रात्रभर. पण ड्रायव्हिंग करणारा व्यक्ती आहे ना मिस्टर, ते बोलतात सोना झोपायचं नाही, कारण तू जर झोपलीस तर ड्रायव्हरला पण डुलकी येऊ शकते आणि रिस्क आहे, आणि खरं ही गोष्ट. त्यामुळे मग जबरदस्ती मी गाणे गुणगुणणं, शूटिंग करणं, काही ना काही गेम खेळणं असं माझं चालू होतं. आणि मस्त सनसेट वगैरे व्ह्यूज बघत बघत आम्ही हा रस्ता पार केला. 7:30 वाजता कल्याणला पोचलो. कल्याणला पोचल्यानंतर रश खूप होतं कोंडगाव भिवंडी एरियामध्ये. आणि मग आमचा खडकपाडा एरियामध्ये आल्यानंतर शेवपुरी खाल्ली आणि मग घरी यायला 8:15 वाजले. त्यानंतर मिस्टर बोलले, सोना काहीतरी हलका फुलकंच बनव, जास्त काही हेवी बनवू नको. सहसा आम्ही मॅगी खात नाही, पण मग मसालेदार मॅगी, पूर्ण भाज्या टाकून, मसालेदार नाही पण पूर्ण भाज्या टाकून अशी मॅगी बनवली. मी तर मॅगी खाल्ली नाही कारण भूकच नव्हती, ऑलरेडी माझं पोट फुल झालं होतं. मग मिस्टरांनी आणि मुलांनी मॅगी खाल्ली, चहा घेतला, मी थोडासा, आणि मग लवकर झोपून गेलो. तर हा होता आजचा व्हिडिओ. आता तो रिपोर्ट यायला 10 दिवस लागतील, पण सगळं काही नॉर्मल आहे देवाच्या दयेने. आणि हे पॉलिपसुद्धा नॉर्मलच आहे, कारण इतके सगळे डॉक्टर्स, एक्सपिरियन्स डॉक्टर बोलतात, आपण कशाला घाबरायचं. तर हा होता आजचा व्हिडिओ. थँक्यू.